कृष्ण हरी. आज तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जो या भिवरेच्या तरी कट धरून या करी, पाऊले चमची साजरी अंतरी धरून राय. त्या भगवंताचा अखंड भगवंताचं काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कारण का? ते हातपाय भगवंताने त्याच कारणासाठी दिलेले. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोगा. परत परत त्या ठिकाणी जन्माला येऊन किती वेळा फजिती होणार हो तुम्ही? हा नरदेह प्रत्येक वेळी प्राप्त होणार नाही. बहुत योनी जन्म होशी, परी हा नरदेह अतिदुर्लभ सांगितलं. ह्या नरदेहाला येऊन जर तुम्हाला ह्या 84 लक्ष योनीतनं जर सुटायचं असेल तर काय करावं लागेल? त्या भगवंताचं अखंडपणे नामस्मरण घेतलं पाहिजे, नाम जप केला पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, भजन कीर्तन. कारण का ह्या सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले की मागुता हाच जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जाणशी, हेतो न घडे सायाशी, कार्य अंध होशी जाणुनी. 184 ना चुके फेरा, गर्भवास यातना थोरा, येऊन पडती संदेह पुरा, ओळसा थोर मायेचा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. बहिरे एक उपजती मरती, होती अंध पांगुळमुखी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पशुचा जन्म मिळाला, पक्षाचा जन्म मिळाला, तुम्हाला वृक्षाचा जन्म मिळाला किंवा एखाद्या जलचराचा जन्म मिळाला, तर त्या योनीत तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. कारण का? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होऊ म्हणती ते होती, तरी कान चित्ती धरावे. भगवंताचं नाव एवढं सोपं आहे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या 84 लक्ष योनीतून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं अखंडपणे नामस्मरण केलं पाहिजे. आणि तरी तर ह्या जर संसारातच राहायचं म्हटलं, काय हो सुख ह्या संसारात? बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कोण सुख धरुनी संसारी, राहो सांग मजबारी. अवघ्या नाशिवंता परिस्थिती, तूही अंतरशी. सोपं आहे का हो? त्या संसारात येतानाच भयंकर दुःखात आपण आलेले. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावं याचे सायास. दुःख भोगिले नव ही मास, आलो जन्मास येथवरे. गर्भात असताना सुद्धा मातेला दुःख, आणि त्या ठिकाणी प्रसवताना सुद्धा मातेला अतिशय त्या ठिकाणी प्रसव पीडा देऊन त्या ठिकाणी आपण जन्माला आलो. त्या जन्माला आलेला काय कळालं हो? त्याचं सार्थक झालं का? नाही. का? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रसवली चिंता, मरे मागुता जन्मधरी. काय उपयोग आहे सांगा? लहानपण त्या ठिकाणी खेळण्यातच बागडण्यात गेलं, आणि तरुणपणात त्या ठिकाणी सगळ्या राबणे आणि विषय व्यथा त्या ठिकाणी त्याच्या मागे लागल्या, आणि म्हातारपणी मात्र चिंता वाटू लागली, कसं होणार माझ्या आयुष्यात आता? काय उपयोग आहे? जन्माला आला तसाच वाया गेला. त्यासाठी जोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला वेळ आहे, जोवरी काळ असे दुरी, म्हणजे जोपर्यंत आपला हा जो काळ आहे दूर थांबलेला आहे, तोवरच त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? आपल्या ह्या नरदेहाचं सोनं केलं पाहिजे. नाहीतर परत परत आपल्याला काय करावं लागेल? जन्माला यावं लागेल. कारण का हा जो मायाजाळ आहे अतिशय कठीण आहे. एक क्षण तो नाही विसावा, 184 घेतल्या धावा. भोवंडी पाठी लागल्या हवा, लागो अंगी नाव माझा मेपना. आता भगवंता फक्त मला तुझाच आधार आहे. आता पुरे ऐसे भोवरी, रंक होऊन तुझी दारी, रंक होऊन राहेन तुझी दारी. तुझा दास मी कामारी, तुका म्हणे करी कृपा. भगवंत हा दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. आणि त्या भगवंताला ज्याप्रमाणे दया येणार आहे, तेवढी दया दुसऱ्याला येणार आहे का? अजिबात येणार नाही. त्या कनवाळू कृपाळू त्या भगवंतालाच आमच्या ही सर्व दया येणार आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंडपणे एक क्षणसुद्धा न वाया घालता त्या भगवंताचं नामस्मरण करा. अतिशय फार कठीण आहे. राम कृष्ण.